वाशीचा आहे ना, त्याला एसआयटीने उचलून आणलं, परत चौकशी करून सोडून दिलं. ह्यांनी आरोपी सोबत कॉन्टॅक्ट केलेत. हे काम एकच आहे, आरोपी कसे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे समाजात, हे यांचं टार्गेट आहे. ह्यांचं हे केस मधल्या एक मंडळीचं त्यांना 100 कॉल कशाला येते 2-2, 3-3 दिवसात आरोपीचे. सगळे आरोपी हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चला चहा प्यायचा आहे म्हणून तास इकडे थांबते कर्तव्यावर असताना. हे त्याच्या आधी आपल्या घटनेच्या अगोदरचा इतिहास. चांगल्या माणसासोबत जाऊ द्या, पण आरोपी सोबत गेलेले भरपूर सीसीटीव्ही फुटेज आहेत. कृष्णांजली 307 मध्ये असताना त्यांच्याबरोबर राजेश पाटील हे सरस फिरत एलसीबीचे लोक त्या कार्यालयात विष्णू चाटेच्या, त्याचा सीसीटीव्ही आलेला आहे ना. म्हणजे आरोपी हा फक्त आपल्यासाठी, त्यांच्यासाठी मित्र येतो. टोल नाक्यावर रोज पोलीस असायचे तिथं पैसे वसुलीला आहे ना. त्या दिवशी सांगितलं ह्यांनी सक्त यायचे नाही. म्हणजे दहशत काय साधी नाही. अपहरण करण्यापासून फरार करण्यापर्यंत पोलीस सहभागी त्या दिवशी तर ते पण तसं थांबून दिलं नाही त्यांनी. दररोज ते पण तिथं दररोज असते, सकाळी 9 वाजता असते. त्या दिवशी तिथे ते पण सण होते. राजेश पाटील आपल्या जयंती दिवशी तिथं ठाण्यात होता. आपण कंप्लेंट कोणाकडे लॉन्च केली? अप्पर महोत्सवच्या पुणे. एसपी सीआयडी एसपी यांना पण पाठवली नाही, पाठवली अजून. यांना मीच देतो ना. ह्याच्यात म्हणलं अजून सगळं व्यवस्थित बघून चुकीचं काही गेलं नाही पाहिजे आपल्याकडून. पण हा ड्राफ्ट तो चुकीचा नाही ना. हा ड्राफ्ट चुकीचा नाही, हा संपूर्ण तसंच बरोबर आहे, एकदम खात्री. हा असं देतो मी. आणि हेच लिहून नाही दिलं. रमेश गुलेचे पहिले हे झालेले, त्याला एसआयटीने उचलला होता, हे उचललं होतं, हे नाही लिहून दिलं. ह्याच्यात लिहून दिलं ना, हे तुम्हाला लिहून देते. हा तर आलाच पाहिजे. समाजाला खोटं सांगण्यात आलं आपल्याला. आपण दुःखात होतो, जंगलातून पळाले. वाशीला कुठलं जंगल आहे हे एकदा त्यांना सांगा म्हणा पोलिसला. असं पाहण्याची गरज तिथं आपल्याला. कशाचं जंगल आहे? कोणीच म्हणणार नाही जंगल. कोपऱ्याला गाडी लावली, तिथून प्रसन्नबाबाच्या घरामागे उलरी गेली, खाली गेली. खाली 2-4 माणसं घर आहेत, तेवढंच आहे. आणि जंगल नाही, फिंगल नाही, काही नाही. जंगल कशाचं आहे वाशी? ते तसं सांगतात ना, पोलिसची रिपोर्टिंग आहे, जंगलामधून पळाले. समोर गाडी गेली. वाशीला जंगल कोणतं? तिथून निघालेलं त्याच्या माग PSI गाडी तिथून पळायला कशी झाली आरामचं PSI होत. वाल्मिक कराडे वाल्मिक कराड सोबत असेल ना. कार्यालय हे जे विष्णू चाटेचं जे कार्यालय त्या ठिकाणी त्यावेळेस त्याच्यातलं हे. मग त्याच्यात कृष्ण आंधळे तो आरोपी, ह्याच्यातला पहिला फरार आरोपी, त्याची जामीन सुद्धा नाही. ते जर असा वागतोय पोलिसांसोबत तर त्याला काय भीती असणार? उशीर केला आरोपी तो. हा कोण PSI? राजेश पाटील. त्याच्या पाठीमाग राजेश पाटलाच्या पाठीमाग दिलीप गीते गेलेलं त्याच्या पाठीमागून पण गुप्त शाखेचा कर्मचारी ते. पत्रकारांना फोन आहे त्यांचे, आमचं नाव घेऊ नका, आमचं नाव त्याच्यात वगळलेले घेऊ नका. सगळ्यात महत्वाचं नाही, चेन बदलावं लागते. इतरचे बदलल्याशिवाय काहीच होणार नाही. 100% पुन्हा चार्जशीट मध्ये त्रुटी राहणार आहे. चार्जशीट मध्ये जर मला हे व्यवस्थित ड्राफ्ट करून द्या. ह्याच्याशिवाय ह्याच्यात आलं आलं घेतलं सगळं त्याच्यात सगळं.
हो, मागण्यामध्ये. त्याच्यात आहे ते. रमेश गोलेज ना. हा. इकडं वळवून तिकडं वळवले होते का? तिकडे गेले. पाठीमागे गाडी असल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की ही पाठीमाग गाडी आहे. मग त्यांनी क्लिअर सांगितलं असं. ह्या आरोपीला त्या दिवशी खूप म्हणजे त्याचं साम्राज्य खूप होतं ना त्या दिवसापर्यंत, घटना घडेपर्यंत, घटना घडल्यानंतर त्यांनी सांगितलं असं की असं असं झालंय, एक सरपंच आहे व त्याचं जास्त काही होऊ नाही वेगळी गोष्ट, म्हणून हे असं करा. म्हणजे त्याला घरातला ठेवायचं नाही, समाजातला ठेवायचं नाही, कुटुंबातला ठेवायचं नाही. कोण आला असतं? तुम्ही आला असतात का? किंवा जनता आली असती का? न्याय देण्याच्या भूमिकेत हे म्हणले असते. अशा गोष्टी केल्यानंतर कोण आला असतं पुढं? ही गोष्ट करायचीच होती त्यांना. 100% करायची. त्यांचं ते रेग्युलरच आहे. ते ही घटना इथून महागाई त्यांना जी केली इथून महागाई जी त्यांना तिकडे प्रकार केले तीच प्रकारे केले. 10-5% प्रकरण राहिलं असतं. आपण म्हणलो असतं नाही नाही तसं नव्हतं, ते म्हणले असते तिथं सिद्ध झालंय. पण हे सिरियस बाबी आहेत ह्या. 1 ते 7 सगळ्या सिरियस बाबी. महाजनच्या ज्यावेळेस बारगळ होते का SP, आम्ही 2 वेळेस त्यांना भेटलो होतो बीडला जाऊन. ती मला म्हणले माझ्या हातली गोष्ट नाही, आम्ही यांना म्हणजे ते हे अहवाल पाठवलाय, प्रस्ताव पाठवलाय. मग जरांगे पाटलानंतर ह्यांना फोन केला संभाजीनगरला आयजी साहेबाला. ते म्हणले प्रस्ताव माझ्याकडे आलाच नाही. त्यांनी आम्हाला 8 दिवस त्यांनी प्रस्ताव पाठवायलोय. मी सुट्टीवरच होतो. कशाचा प्रस्ताव? ते महाजनच्या चौकशी संदर्भामध्ये प्रस्ताव पाठवला. म्हणजे माझ्या लेवलवर नाही म्हणजे महाजनचं काहीच वरी पाठवते म्हणजे बडतर्फी केला. महाजन म्हणजे सांगितलं असतं ना. मी त्याला स्वतः मध्ये टाईप करताना बघतोय नेमकं ह्याला म्हणजे नाही. मी त्या काम करा का कसं कसं सुद्धा केला गावामध्ये ते इथं आहे म्हणून पोलीस स्टेशन. नाही आम्ही जाऊन बघितलं, नेमकं जाऊन बघितलं नेमकं काय प्रॉब्लेम येत होतं. आणि त्याला त्या PI साहेबांना आता सांगितलं तुम्ही इकडे काय येऊ नका, विनाकारण तुमच्यामुळे मला त्रास व्हायला. गुजर साहेब म्हणून त्यांच्यावर आता दुसरे माणसं लावले ते. ही झाल्यामुळे मग ह्यांना काय केलं, दुसऱ्या माणसात त्यांच्या तक्रारी करायला की हे असं करते, हे ह्यांचीच बाजू घ्यायला. आणि ऍक्च्युअल त्यांना आपली बाजू घेण्याचा विषय नाही, अगर कोणाचीच नाही. जी आहे ते ऍक्च्युअल ते काम करायला लागलेले. त्यांना आमचा 8-8, 15-15 फोन सुद्धा नसतो पाटील साहेबांना. काम काय असेल तर तेवढं पुरतं नाही, तर बिलकुल कोणी असं जाऊन भेटणं नाही, बोलणं नाही, काय हे एक काम करा. हे जे तहसीलदारला दिलंय ना, हे यांना एक मेल करा डायरेक्ट इथूनच. हा हे मेल करा, हे पण मेल करा. मी तर स्वतः देतोच माझ्या लेटर पॅडवर मसाजोकारांचं म्हणणं म्हणून. परंतु तुम्ही इथपर्यंत न देता यांना डायरेक्ट मेल करायचा आणि ह्यांना पण मेल करायचा. त्यांना काय समोर देत होत ना ते इथंच इथं देतात, ते घेतात. आता ते माझं आणि समजा आपण काही माहिती देतो, ते गुजर साहेबापर्यंतच फोन लावतो, तरी सुद्धा आरोप मीडियाच्या समोर. सुरेश धस आणि बसवराज तेली यांचे फोन तपासणी करा म्हणजे माझे. तर तपासासाठी फोन नाही करायचं तर काय करायचं? मी तिथे असताना तुमचे फोन आलेले आहेत काही वेळेस. हो, मी असताना सुद्धा गुजर साहेबाला गुजर साहेबांनाच मी विचारायचो. आता विचारणं तर काय म्हणणार, पण हे जे तुम्ही 7 मुद्दे म्हणता ना, हे 7ही मुद्दे गंभीर आहे, खूप गंभीर आहे. खूप गंभीर आहे. वाचवायला निघालेली टीम आहे. ह्यांना जर काहीच केलं नाही तर हे अलगद बाहेर काढते. एवढं होऊन ह्यांना काहीच केलं नाही, पोस्ट टाकली विरोधात तर त्याला 2-3 दिवस मध्ये ठेवतात. एवढे स्क्रीनशॉट पाठवले डिपार्टमेंट म्हणलं स्क्रीनशॉट पाठवा, कुणी काय बोलतंय का,
एकावरही काही कुठली कारवाई केली नाही, एकही कारवाई नाही. त्यांना कळून चुकलं ना, काहीच होत नाही. गाडी तर आरोपीला सोडवायला जा, पैसे फोन पे करा, गाड्या लपवा त्यांच्या, जर काहीच होत नाही तर मग पुढे तरी काय होणार आहे? त्यांच्या लक्षात आलं ना काहीच होत नाही याच्यामध्ये. हे आरोपी होणं गावकऱ्याचं एकच म्हणणं आहे, सीएम साहेबांना जर स्वतः जर एसपीला सांगितलं की तू ह्यात लक्ष देऊन ही गोष्ट तात्काळ कर, पोलीस प्रशासन एसपी करतच ना आपल्याला. ते केस ही टोटली त्यांच्याकडे आहे, सीआयडीची. बाकीच्या इकडच्या इकडं नाही, बाकीच्या ऑर्डर जे करायचं ते एसपीला आपण सांगायला लावू. म्हणजे इथलं पोलीस दल जे आहे, पोलीस दल बदली करणं सगळ्यात उत्तम. खालची पुलावर जे आहे जे मदत करणारी त्यांची बदली झाली. ती कोण कोण आहे ह्याच्यात टाकलेच ना ते इथले. त्याच्यामध्ये काय झालं साहेब, सीएम साहेबांना आतापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही सीआयडी माहिती दिली, आम्हाला एसआयडी दिली, सगळं दिलंय. पण पोलिसाचं ही म्हणजे पीआय महाजन त्यांच्यासाठी लय चिल्लर माणूस आहे ना, किंवा हे राजेश पाटील असेल किंवा तो PSI असेल, हिथंच सीएम साहेब कमन म्हणजे हे करते ते आम्हाला समजा नाही. सीएम साहेबांचं नाही संबंध, त्यांच्या कानापर्यंत पहिल्या दिवशी अण्णा आपण निवेदन दिले, पहिल्या दिवशीच्या निवेदनामध्ये मागणी आपली ही, आणि पहिलीच मागणी त्यावेळेस सुद्धा ही. ह्यांनाच आरोपी केल्याशिवाय ह्या गोष्टीला शेव बसणार नाही. कुठंतरी हे दोन लोक आरोपीच व्हायला पाहिजे, ते दोन फ्री व्हायला महाजन आणि राजेश पाटील. आणि हे राजेश पाटलाच्या हिमतीशिवाय त्यांनी बळ दिल्याशिवाय 4 ते 4:30 पर्यंत अर्धा तास पोलीस स्टेशनच्या इन कॅमेरा सुदर्शन घुले आणि राजेश पाटील ते बोलते. काय त्या बोलत दिवशी. असते? आदल्या दिवशी आदल्या दिवशी काय बोलत असते, काय चर्चा करत असते, काय हितगुज करत असते ते. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची आपण परमिशन घेतो, एखादा बांधकाम परवाना, तसंच झालं ना की आता उद्या आम्ही खून करणार आहे पण त्याचा परवाना घेण्यासाठी आम्ही तुमच्या जवळ वेळ देत आहेत, असंच झालं ना. हिथं जर पुरावे जर लूज करून ठेवले तर पुढे काय त्याचा हे होणार आहे? आणि त्यांचं तेच चालू आहे, त्यांचं तेच काम चालू आहे. तपास आहे ते फक्त अटक केले त्यांच्याच भोवती फिरवायला लागले. पुढे त्याची पुढे काही सरकच नाही ना त्यांचं. ही न्यायालयीन चौकशी जी लावली आहे, ती न्यायालयीन चौकशी सुरू झाली का? नाही अजून. न्यायालयीन चौकशी सुरू करून हे जे अधिकारी न्यायालयीन चौकशीला हे अधिकारीच चौकशी करावी. नाही, न्यायालयीन चौकशीची गरजच नाही ना, आपण निवेदन देतो. निवेदन आपण दिलं पण त्यांनी ऐका ह्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी लावली म्हणून. आतापर्यंत आपण म्हणलो नव्हतो, पण आता आपण क्लिअर कट म्हणू की हे 7च्या 7 जे मुद्दे दिलेले तुम्ही अधिकाऱ्याला न्यायालयीन चौकशीने त्यांची चौकशी केली तर काही न्यायालयीन चौकशीत बी जातील ते, परंतु ह्या पोलिसात आणि पोलीस PSI करायचा ह्या तपासात बाहेर काहीच पडणार नाही. नाही अनुसूचित जाती जमाती आयोगानं शिफारस केली की राजेश पाटलाला अट्रॅसिटीमध्ये घ्या महाजनला, महाजनला तरी मी त्याच्यावर अजून काय कारवाई नाही. एसपींना दिलेले का? त्यांना कोर्टात केस दाखल केले की ह्याच्यावर अट्रॉसिटी करण्यात यावी. आनंदराव अडसूळ साहेबांनी दिले. हो. आता मुंडे साहेबासारखं हे बी आता त्यांचा जावा आहे का काय काय तीच कळाना गेलं, त्याच्यावर म्हणजे कारवाई काहीच व्हाय नाही. पाटीलवर नाही महाजन आणि पाटील हे दोन लोक हे आरोपीच व्हायला पाहिजे. कारण त्या दिवशी जरी तत्परता फक्त मला उत्तर जे दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी, त्या उत्तरामध्ये PI महाजन हे 45 मिनिटात इकडे आलते. नाही आले मान्य असं म्हणले. मीच सांगतो 15 मिनिटात आले टोल नाक्यावर. टोल नाक्यावरूनच गेले. पण ज्यावेळेस मोबाईल ट्रेस केले त्यावेळेस त्यांना भीती अशी वाटली की जे गावकरी मोठ्या प्रमाणात आलते गेचकडं अन्नाचं अपहरण झालंय म्हणल्यावर त्यांना भीती अशी वाटली हे गावकरी जर गेले तर त्या आरोपीला मारतील का काय. मी सांगतो मला जे वाटलंय ती शंका माझ्या मनात, म्हणून ह्यांनी जे चिंचोली जे टावर ट्रेस झालं होतं ते सांगितलं नाही, इकडची दिशा सांगितली. कोरडेवाडी, विडा, सिंधी इकडे लोक गेले. काळजी त्यांना वाटली. जर तिकडे गेले असते का आरोपीला मारलं नसतं, आमच्या माणसाला वाचवलं असतं, परत आणलं असतं, कायदेशीर कारवाई केली असते. आम्ही मारलं नसतं. मारणारं हे गाव नाही.
नाही ना, ती झाली गोष्ट दिसची. मग त्यांनी तिकडं का सांगितलं? महाजनने सांगितलं. आरोपींची काळजी, गाव पडल्यावर आरोपीला मारतं का काय की असं तुम्ही त्यांना इकडे वाटलं. जीवाची वाडी ही ते हे एरियात तुम्ही बघा, आम्ही इकडे बघत होतो. आमची गावकऱ्याची पूर्ण यंत्रणा माझं इकडे लावली, जीवाची वाडी केला पूर्ण हे बी झाला अण्णा, हा प्रकारच खंडणी खंडणीमधून 302 झालाय. मग ज्या दिवशी खंडणीची केस दाखल करा ही लोक गेली होती, त्यासोबत तो सोनोने अॅट्रॉसिटीज केस दाखल करायला गेला. मग त्या दिवशी जर महाजनने ही अॅट्रॉसिटी आणि खंडणीचा गुन्हा जर दाखल केला असता तर ही लोक जेलमध्ये गेले असते. 9 तारखेची घटनाच घडत नव्हती. 6 तारखेला 6 तारखेला 10 वाजेपर्यंत रात्री खंडणीमधून 302 झालाय, आपण सिद्ध केलंय. मग खंडणीची न गेल्यामुळे ह्याला मेन ही महाजनच कारणीभूत आहे. मग त्याला कसं काय मुख्यमंत्री साहेब त्याला म्हणजे समज नाही. खंडणीची केस फुटेज बघा त्या दिवशी अशोक सुरेंनी पाया धरत अॅट्रॉसिटी घ्या म्हणजे. अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून अॅट्रॉसिटी घेतली नाही. अर्धा तास पाया पडत होत त्याच्या. आणि 12 तास पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला एकला गेलेला माणूस रात्री 10 वाजता परत आलाय, तरी देखील ह्या माणसानं केस घेतली नाही. ती घेतली 12 तारखेला, ती त्या दिवशी घ्यायची ना, ही घटनाच घडली नसती. मग ते सीसीटीव्ही की तो माणूस तिथं केस देण्यासाठी गेलेला ही सीसीटीव्ही स्पष्ट दिसतंय ना. असं नाही की तो गेला नाही ना आपण ब्लेम करायला, तसा विषय नाही त्याच्यातला. 29 तारखेच्या दिवशी आहे ते वाल्मिक कराड आलता इथं, त्याच्याबरोबर ते माझं नाही आपलं हे होय पाटील आहे. बघितलं त्यांच्या त्यांना. पक्षाच्या कार्यालयामध्ये बघितलं त्यांना आता. अण्णा तो बघितलं. तिथं काय करत होता, पक्षाचा नेता आहे काय, एखादा हे होय राष्ट्रीय अध्यक्ष आहे. तो तिथं गेला त्या मीटिंग विष्णू चाटेच्या ऑफिस मध्ये. आपले जे आरोपी विष्णू साठेच्या ऑफिस मध्ये चारी मेन आरोपी कृष्णा असतात हे असतील, त्याशी त्या पाटील बरोबर आहे. सुदर्शन बोले सुटलेला आरोपी आहे. कृष्णा तो 307 मधला फरार आरोपी आहे. मग त्या दिवशी पाटील सोबत असताना त्याच्या डोळ्यात काय गेलं, त्या दिसलं नाही का 307 आरोपी आपल्या सोबत. मग हे पक्षाच्या ऑफिस मध्ये काय करतो वाल्मिक कराड, काय कोणता राष्ट्रीय नेता होता, त्याला संरक्षण द्यायला. 29 तारखेला वाल्मिक कराडला भेटायला गेला. सोबतच आता तुम्ही बघितलं काय करायचं, तुम्ही काय करायचं, मी काय करायचंय, प्रत्येकाने आपले आपले काम वाटून घेतलेले. म्हणून त्यांची तिथं बैठक होती त्या साठेच्या ऑफिसमध्ये, राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारच्या. बरं आपला आता ते महाजन नेमकं पोलीस स्टेशनला काय करतोय? झाडू मारायला आहे का, कशाला आहे का बदलायला? महाजन इथं यायचं काय संबंध? अजून्ही येतो ते लॅपटॉप वर बसतोय. दोन साक्षीदार त्याचं कामच काय? आम्ही काल ह्या पाटील साहेबांना सांगितलं, म्हणलं तुम्ही त्याला येऊन कशाला देता, की आपलं जे वैभव पाटील त्यांना म्हणलं तुमची त्याची गोष्ट ऐकून असेल ना, म्हणजे हो आहे माझी, पण म्हणजे येते त्याला काय मला बोलतात ना, मला तुम्ही तक्रार करायची असते. कारण जे माणूस दिलं म्हणे किंवा तिथं 4 जण आहे तो इथून काय करतो, आणि अजून मी ते नाचके 4 गोळा करून घेऊन बसतोय पोलीस स्टेशन पोलीसचे त्याचे काय